Good morning, everyone. Welcome to Phoenix Trading. आज आठवड्याचा आपल्याला व्ह्यू बघायचा आहे बेसिकली. आणि मागच्या आठवड्यात पूर्ण सेलिंग 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 सुरू होतं आणि मला पण खूप कामं होती. सो तसंही खूप काही सांगण्यासारखं काही नव्हतंच, बिकॉज आपण जे आदल्या आठवड्यात डिस्कशन केलेलं सेम निफ्टी त्याच तऱ्हेने बिहेव करत होता. की मी क्लिअरली सांगितलेलं की चेस करू नका या रॅलीला, बरोबर. की 16,000च्या वरती जे ब्रेकआउट दिलं हे ब्रेकआउट जे दिलेलं त्याला चेस करू नका कोणीच. ते येणार तुमच्याकडे परत, किंवा अजून खाली पण जरी तुम्ही ट्रेड केला असेल, वेट केला असेल तरी करा, तो इथे पण येऊ शकतो 16,000च्या आसपास. सो दिस इज अ कन्सॉलिडेशन झोन आणि ह्याला चेस करायची गरज नाही की ही एक्झॉस्टिव्ह रॅली होती. पूर्ण एक्झॉशन याच्यात होत होतं की ठराविक स्टॉक फक्त ते लोक वर नेत आहेत आणि बाकी सगळ्या स्टॉक्सना मार पडत होता कायच्या काय, की मिड कॅप आणि स्मॉल कॅपला तर म्हणजे जबरदस्त सेलिंग सुरू आहे, त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग सुरू आहे अर्थात, कारण की व्हॉल्यूम अनालिसिस जर मी करतोय तर व्हॉल्यूम मिसिंग आहे. सो इट जस्ट अ प्रॉफिट बुकिंग, खूप काही सिरियस गोष्ट नाहीये. बट नवीन बाईंग या लेवलला करण्यात आत्ता पॉईंट नाहीये, कारण की मार्केट त्या लेवलला नाहीये. बेसिकली इट्स ऑल अबाउट फेअर प्राइस. जर ते फेअर प्राइसला नसेल आणि ब्रेकआउटवर ब्रेकआउट देत असेल वरती, तर डोंट चेस दॅट. कारण की जेव्हा करेक्शन येतं ते खूप फास्ट करेक्शन येतं, कारण की मध्ये सपोर्ट नसतो त्याला. जेव्हा एखादी गोष्ट वन वे जाते, त्या वन वे जाणाऱ्या गोष्टीला चेस करण्यात पॉईंट नाहीये, कारण की ती कुठे थांबलीच नाहीये, बरोबर आहे. कुठेतरी थांबा पाहिजे त्या गोष्टीला. म्हणजे एखादी जर ट्रेन चालली आहे आणि तिला स्टेशन्स नाहीयेत मध्ये, तर बट ऑब्विस येताना पण ती स्टेशन्स घेणार नाहीये, कारण की जाताना स्टेशन्स नव्हती, राईट. पण एखादी स्लो ट्रेन आहे, ती प्रत्येक स्टेशनवर थांबत चालली आहे, तर ती उलट येताना पण सेम प्रत्येक स्टेशन थांबत थांबतच परत मागे येणार आहे. हीच गोष्ट स्टॉक मार्केटला पण लागू होते, की टप्प्याटप्प्यात जर एखादी गोष्ट वर गेली तर ऍटलिस्ट ती टप्प्याटप्प्यात खाली येताना आपल्याला वेळ मिळतो आपल्या पोझिशन ऍडजस्ट करायला. पण जर वन वे रॅली कुठे गेली अशी, देन इट्स नॉट इन अ पॉइंट की तुम्ही इथे वरती कुठेतरी जाऊन त्याला बाय करा. जर खालून बाय तुम्ही करून बसला असाल, ते आपण जाऊ 15,400लाच मी सांगितलं ज्यावेळी, की आता इथून बाय करायला हरकत नाहीये. सो दॅट टाइम इथे चांगली अपॉर्च्युनिटी होती 15,400च्या आसपास, की एक वन वे तुम्हाला रॅली इथे मिळाली. पण या फेज मध्ये पण फक्त निफ्टीचं पिक्चर फक्त रोजी दिसतंय. ऍक्च्युली मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये बरंच आम्ही पण प्रॉफिट बुक करायला लागलं, बऱ्याच स्टॉकचे एसएल पण हिट झाले. कारण की आपण असं नाही समजू शकत की हा टॉप आहे मार्केटचा किंवा हा बॉटम आहे. सो आपली जी स्ट्रॅटेजी आहे तिला घेऊनच आपल्याला काम करावं लागतं. तर इतके दिवस जर आता मार्च म्हणजे जवळजवळ 1 वर्ष जर निफ्टी चालतोय आणि सगळं मिड कॅप स्मॉल कॅप सेक्टर चालतंय, तर कुठेतरी त्याच्यामध्ये एक फॉल येणं किंवा एक करेक्शन येणं ड्यू होतं. ते आता हळूहळू सुरू होतंय. पण आता नवीन पोझिशन अजूनही घेण्यात मला बऱ्याच लोकांचे मेसेज आले, म्हणून मी आज सकाळीच ऑनलाईन आलो आणि नंतर संध्याकाळी वेळ नाही आता, की बरेच स्टॉक्स आता त्यांच्या सपोर्ट लेवल आहेत, आता घेण्यात पॉइंट आहे का. तर तुम्ही काय करू शकता ते आपण बघूया, की सेक्टर वाईज कुठलं कुठलं सेक्टर काय करतंय, आणि सेक्टरच आधी बघावं लागेल तुम्हाला. अदरवाईज तुम्ही इंडिव्हिज्युअल स्टॉकवर असं रॅन्डमली जर बेट घेतलीत तर तुम्ही अडकाल त्याच्यामध्ये. सो पहिली गोष्ट तर निफ्टीचा व्ह्यू आपण ओव्हरऑल बघूया, की निफ्टीने आता ही एक ट्रेंड लाईन तोडली. जे एक ट्रेंड लाईनला तो एक सपोर्ट घेत होता, ती ट्रेंड लाईन निफ्टीने तोडली आहे. आणि ह्याच्यामध्ये काय झालं, ह्याच्यामध्ये एक बऱ्याच दिवसापासून एक एक सेकंड एक डायव्हर्जन्स दिसत होता. जर एमएससीडी ला मी अप्लाय केला इथे, सो इथे आवरली बेसिसवर जर आपण बघितलं तर इट्स अ डायव्हर्जन्स. हा डायव्हर्जन्स आपण क्लासमध्ये डिस्कस केला होता, की वेन एखादी असेट जेव्हा न्यू हाय क्रिएट करते, ऍट द सेम टाइम इथे स्ट्रेंथ कमी झाली आहे त्याची, राईट. ही स्ट्रेंथ कमी झाल्याचं इंडिकेशन होतं, की न्यू हायला स्ट्रेंथ कमी झाली आहे, म्हणजे हा हाय टिकणं कठीण वाटतंय. इथे प्रॉफिट बुकिंग केलंच पाहिजे होतं. तुम्हाला लॉटरी लागलेली, की इथे तुम्ही शॉर्ट करू शकत होतात किंवा इथे तुम्ही प्रॉफिट बुक करू शकत होतात निफ्टी 50च्या इंडेक्स मधले स्टॉक. सो हे क्लिअर कट इथे डायव्हर्जन्स होतं, म्हणून इथे बाय करायचा सल्ला नव्हता, की इथे नवीन स्ट्रेंथ दिसत नव्हती बायरशी. ही एक्झॉस्टिव्ह मूव्ह होती. आणि आता काल परत एफआयआयने 2,000 करोडचं सेलिंग केलंय. सो इट्स नॉट अ गुड न्यूज. आणि 1 तासावर पण जर आता मी बघितलं तर कालचा अख्खा दिवस त्याने कन्सॉलिडेट केलंय 50 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली ऑन अवरली बेसिस. म्हणजे हे कन्सॉलिडेशन खाली खाली डिस्ट्रीब्युशनच्या तऱ्हेने जात आहे, की जिथे 200 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज आहे तो येतोय 16,100च्या आसपास, जी माझी आधीची लेवल होती ब्रेकआउटची, 16,000 ते 16,100. सो इट इज ऍडवायजेबल टू सी की इथून आता मार्केट काय नवीन पिक्चर दाखवतंय आपल्याला, की ही जी रेंज होती जिथून ब्रेकआउट दिलेलं, तो परत तिथे कुठेतरी यायच्या तयारीत आहे.
हे झोन. तर या झोनमध्येच 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज पण येतोय आणि आता अवरली बेसिसवर हा कंटिन्युअस 50 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली ट्रेड करतोय. सो इथेही वेट अँड वॉचचा गेम आहे आता, की कुठेही नवीन पोझिशन बनवण्यात काहीच फायदा नाहीये. यू शुड वेट फॉर अ पुल बॅक, की तुम्ही फक्त आयटीचे शेअर चालतायत म्हणून तुम्हाला असं वाटतंय की अरे घ्यायला पाहिजे होतं, तसं नसतं. यू नीड टू स्टिक विथ युअर स्ट्रॅटेजी. जर तुम्ही पुलबॅक ट्रेडर असाल तर यू हॅव टू टेक पुलबॅक्स ओनली. आणि आधी पण अवरली बेसिसवर जर प्रूव्ह झालंय की नेहमी पुलबॅकची जी रॅली असते ती जास्त मोठी असते दॅन ब्रेकआउट रॅली. इन बुल मार्केट यू ऑलवेज नीड टू ट्रेड पुलबॅक. आता इथे एक जबरदस्त रॅली आली, बरोबर. इथून कोणीतरी जर एक ब्रेकआउट ट्रेड केला असता, ती एवढीच टिकली, परत करेक्शन आलं, ते काय झालं आधीच्या ब्रेकआउटच्या लेवलवर आलं आणि इथून जी रॅली मिळाली ती सगळ्यात मोठी रॅली होती. सो ज्याने इथे कुणी बाय केलं असतं या झोनमध्ये, त्याचा आपोआप स्टॉप लॉस पण छोटा होतो आणि रिटर्न्स पण मोठे मिळतात, त्याला डबल फायदा होतो. तेच की जो जो ब्रेकआउट चेस करत बसला तो तर कधी फिरेल तो यू यू कांट से की कुठून तो फिरेल आणि परत रिटेस्ट करेल. सो इट इज ऑलवेज ॲडवायजेबल टू वेट. प्रत्येक ठिकाणी इथे याने पुलबॅक दिलेला आहे अवरली बेसिसवर. इफ यू सी, इथून ब्रेकआउट दिलं, परत त्यांनी रिटेस्ट केली आणि ही जी रॅली होती ती मोठी रॅली होती, परत रिटेस्ट, परत मोठी रॅली, परत रिटेस्ट, परत मोठी रॅली. परत इथे कन्सॉलिडेशन फेज मध्ये गेला, तो एक चॅनल बनवला त्याने, हा चॅनल त्याने बनवला इकडचा, ह्याचा ब्रेकआउट आला, रिटेस्ट झाला आणि मग परत एक मोठी रॅली बघायला मिळाली. सो इट इज ऑलवेज वर्क इन सेम वे, की तुम्ही पुलबॅकच तुम्हाला ट्रेड करायचं आहे, कारण की ती फेअर प्राइस असते. जिथून ब्रेकआउट दिलेला ती फेअर प्राइस असते त्याची. आता माझ्यासाठी निफ्टीची फेअर प्राइस नाहीच आहे. आता ही जे चाललंय ना, इट्स नॉट अ फेअर प्राइस फॉर मी. खरं तर निफ्टी आता इथे आला तर मी विचार करेन त्याचा 15-16 हजार ऍक्च्युली, तिथूनच त्याने ब्रेकआउट दिलेलं. ही माझ्यासाठी एक लेवल आहे आता निफ्टीची. करेक्ट. एक सेकंड, रेकॉर्डिंग चालू केलंय का मी? ओके, ठीक आहे. आता जर सेक्टर वाईज आपण बघितलं तर मिड कॅपला आपण जर पहिले हात लावला तर मिड कॅप ऑलरेडी आवरली बेसिसवर 200 डे मूवीच्या खाली तर गेलेलाच आहे आणि 50 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली पण तो ट्रेड करतोय. 1 डे बेसिसवर आपण बघूयाला. सी 1 डे बेसिसवर आता एक एक संधी आहे की हा इथून बाउन्स बॅक सोमवारी देतो का. जर इथून सोमवारी पण हा जर त्याने तोडला, मग सेलिंग अजून मोठं होईल मिड कॅप सेक्टर मधले, म्हणजे त्यांचा स्टॉकचा कचरा होण्याचं प्रमाण अजून वाढेल. ही लेवल आता खूप क्रुशियल आहे. जर ही होल्ड केली आणि जर इथूनच परत एक बाउन्स बॅक द्यायचा प्रयत्न केला देन इट्स ओके. पण ही जर तुटली देन 200 डे मुव्हिंग एव्हरेज खूप खाली आहे, बरोबर. म्हणून कॅश फ्री करा का सांगत होतो, त्याच्याकरताच सांगत होतो की तुम्ही अडकू नये त्याच्यामध्ये बेसिकली. तर प्राइस रेंज इथून मी काढली 200 डे मुव्हिंग एव्हरेजची आणि आत्ताचं जे क्लोजिंग आहे इट्स ऑलमोस्ट 13-14%, विच ऑलरेडी म्हणजे इंडेक्ससाठी 15% वर चालणं 200 डे मुव्हिंगच्या एव्हरेजच्या, हे थोडंसं रिस्की असतं की तिथे कधी ना कधी एक करेक्शन छोटं मोठं येऊन जातं. इथे आधी पण झालेलं आहे. इथे पण एक करेक्शन लांब गेलेला, तो 27 वगैरे टक्के गेलेला, मग तो खाली आला. इथे तो परत लांब निघून गेलेला. सो एनिथिंग अबाव 15-20% नाही, हे थोडंसं एक रिस्की असतं की ट्रेड करायला. त्याच्यामध्ये परत एक करेक्शन येतच. ते करेक्शन आता इथे परत आलंय. आता हे इथे राहिलं, टिकलं आणि इथे तो गेलेला वरती 18%, तो इथून परत तो खाली आला. आता म्हणजे हार्डली 5% करेक्शन इंडेक्स मध्ये आलंय मिड कॅपच्या, तरी एवढा हा स्टॉक पडतोय. सो यू नीड टू बी व्हेरी केअरफुल की तुम्हाला स्टॉक स्पेसिफिक पण 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर एखादा स्टॉक जर 30-40% ट्रेड करतोय, देन इट्स रिअली रिस्की टू ट्रेड इन दॅट स्टॉक. तर मिड कॅपचं हे झालं. स्मॉल कॅप मध्ये तर ऑलरेडी 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज तोडलाय त्याने, ठीक आहे. ही जे इथून रिजेक्शन आलेली, ह्याला काय फॉलो थ्रू मिळाला नाही. इथे पहिल्यांदी बायर्सनी चांगलं बाईंग केलं या दिवशी आणि तो वर गेला, तो वर टिकला नाहीये तो, कारण की ऑलरेडी इथे प्रेशर एवढं बनलेलं की हार्डली त्याने फिबोनाची रिट्रेसमेंट दिली वरती आणि तिथून परत एक सेल ऑन राईज सुरू झाला. आणि आता इथे हा लो खूप महत्वाचा आहे. आता जर हा पण लो ब्रिज केला त्याने त्या दिवशी जो बनवलेला ऑन 11 ऑगस्ट 21च्या दिवशीचा जो लो होता, तो जो लो तुटला इथून हा, देन वी कॅन सी अजून एक मोठा फॉल यायची शक्यता आहे मार्केटमध्ये स्मॉल कॅप सेक्टरला. सो स्मॉल कॅप सेक्टर आणि मिड कॅप सेक्टरला थोडं अलर्ट राहायची गरज आहे. हा, ज्या तुमच्या जर पोझिशन जर तुमच्या बाय साईडला असतील त्या लॉसमध्ये असतील आता, देन यू कॅन वेट, कारण की आता जर खूप लॉसमध्ये निघण्यात पॉईंट नाही, कारण की ऑलरेडी एवढं सेलिंग आलेलं आहे.
त्यामुळे एसएल जर तुमचे हिट झाले असतील देन यू हॅव टू टेक एसएल, आणि जर तुम्ही लावले नसतील एसएल तर तुमच्याकडे आता घेऊन ठेवण्यातच तुमच्याकडे आता ऑप्शन नाहीये दुसरा, कारण की ऑलरेडी खूप ते स्टॉक मायनसमध्ये असतील. आणि अगेन तुम्हाला चॉईस पण खूप चांगला करायचा असतो. कंपनी कुठली त्याच्यावर पण डिपेंड आहे, की असं नाही म्हणत की घेऊनच ठेवा. जर घाणेरड्या कंपन्या तुम्ही कुठल्या तरी रॅन्डम घेतल्या असतील देन एक्झिट इमिजिएटली. त्या कंपन्यांवर तुमचा स्टडी झालेला असेल चांगला, आणि जर तुम्ही सगळा विचार करून जर तो ट्रेड घेतला असेल देन होल्ड. जर रॅन्डम कुठल्या तरी टिप्स विप्सवर जर काम केलं असेल आणि ती कंपनी खूप बकवास असेल, मग काही फायदा नाही त्याला होल्ड करण्यात. कारण की हे मार्केट फक्त इन्फ्लेटेड मार्केट सगळं सुरू आहे सध्या, फेअर प्राईस पासून खूप लांब गेलेलं आहे. त्यामुळे करेक्शन पण त्यातली मोठी मोठी असतील. जर निफ्टी उद्या 10% जर करेक्ट झाला देन स्टॉकच्या प्राइस जबरदस्त खाली येतील त्या केसमध्ये, आणि ते यायला हव्यात, कारण की नवीन एंट्री मिळणार नाही तर लोकांना. निफ्टी बँक पण, की निफ्टी बँक मध्ये काय होतं, ही ट्रेंड लाईनच्या वर तो रिटेस्ट करायचा प्रयत्न करत होता, पण हा हाय रिमूव्ह करायला त्याला फेल गेला तो. बरोबर, या हायच्या वर आपण बाईंग सांगितलं, ते बाय आपला ऍक्टिव्हेटच नाही झाला बँकिंग स्टॉक मध्ये. 36,304 ची जी लेवल होती ती ब्रेक केलीच नाही त्याने, तिथून परत खाली आला तो. आता आता काय खाली, हा लो महत्वाचा आहे. हा जो लो नाही टिकवता आला त्याला, देन अगेन काय 200 डे मुव्हिंग ऍव्हरेज, जो की खूप मेजर सपोर्ट आहे. कारण की तो मेजर सपोर्ट जर तुटतो कधी आणि जर मोठी फॉल येतो तर खूप मोठा फॉल असतो त्याच्यानंतर येणारा. सो 200 डे मुव्हिंग एव्हरेज हा खूप एक इम्पॉर्टंट आहे. जर इथून जर 50 डे पण रिगेन नाही करता आला बँक निफ्टीला, देन सगळ्या बँक्स परत खाली यायच्या तयारीत आहेत. आणि आता डेल्टा व्हेरियंट युएस मधला केस वाढतायत. अफगाणिस्तानचं खूप आपला बिझनेस, $1 बिलियन बिझनेस अफेक्ट झालाय अफगाणिस्तान मधला. इम्पोर्ट एक्सपोर्ट युरोपला जाणारा तो वे बंद झालाय. सो बऱ्याच गोष्टी इंटरनॅशनली पण अफेक्ट होत आहेत, जे की मार्केटमध्ये ते लोक दाखवत नाहीयेत अजून पण. पण चार्ट आता हळूहळू सांगायला लागलेत ते पिक्चर. निफ्टी बँक, निफ्टी आयटी एक्सपेक्टेड होतं तसं कुठलं तरी सेक्टर चालवायला लागतंच त्यांना, की त्याशिवाय मग मार्केट टिकणार कसं. कुठल्या तरी सेक्टरला ते लोकांना मॅनिप्युलेट करावंच लागतं. प्लस आयटी सेक्टरला बेनिफिट झालाय चायनामध्ये गव्हर्नमेंटने ज्या ऑनलाईन इन्स्टिट्यूशन्स आणि टेक कंपन्याज होता त्या सगळ्यांना बंद करायच्या मागे आहेत ते लोक, किंवा त्यांचे टॅक्सेशन रेट्स वगैरे त्यांनी खूप रिवाईज केलेत आणि बराच कंट्रोल आणलाय त्यांच्यावर. त्यामुळे सगळी जी फॉरेन इन्व्हेस्टमेंट होती टेक कंपन्यांमध्ये तिकडचे स्टॉक तर 60-60, 70-70% एक 2-2 दिवसात करेक्ट झालेले आहेत. सो तो सगळा पैसा इथे कुठेतरी येऊन पार्क झालाय आयटी मध्ये आणि एफएमसीजी मध्ये आपल्याकडे. त्यामुळे हे रेट चाललेत. पण इट इज अगेन की आयटीची जे इंडेक्स मी बघितली, काहीच पॉईंट नाही आता या लेवलला एंटर करणार. इट्स ऑलरेडी 28% फ्रॉम इट्स फेअर व्हॅल्यू. करेक्ट. सो कुठेही उगाचच चालतंय म्हणून जबरदस्ती ट्रेड करा आणि काही मिळत नाहीये. पेशन्सचा गेम आहे हा. आपण आता चांगल्या लेवलला पण बरेच ट्रेड केले मध्ये मध्ये, बरोबर. वेन इट इज होल्डिंग अ 50 डे मुव्हिंग ऍव्हरेज, हे जे इथे कन्सॉलिडेशन झालं ह्याच्यानंतर आयटी मध्ये आपण खूप चांगले ट्रेड केलेत. पण आता हा 50 दिवसापासून पण ऑलरेडी लांब निघून गेलाय. ऑलमोस्ट 11% फार फ्रॉम इट्स 50 डे मुव्हिंग ऍव्हरेज. सो आता काय खरंच पॉईंट नाही याच्यामध्ये ट्रेड करण्यात, की हा 10 डे 15 डे इथे पण लांब निघून गेलेला होता, बरोबर. त्याच्यानंतर परत तो करेक्ट झाला. सो इट इज हायली पॉसिबल की आयटी पण कुठेतरी कन्सॉलिडेट होईल आता. ते कुठेतरी इथे येईल आणि इथून परत एक पुढची मुवमेंट त्याची रेडी होईल. पण आता खरंच या सेक्टरमध्ये पण नवीन एंट्री, ज्यांना ऑलरेडी जे लोक एंटर करून बसलेत ना, त्यांनी स्टॉप लॉस प्रत्येक दिवसाच्या लोला लावत गेले तरी त्यांचं प्रॉफिट ते लोक बुक करू शकतात हळूहळू पार्टमध्ये. पण नवीन लोकांनी एंट्री घेण्यात काहीच पॉईंट नाही इकडे. निफ्टी मेटल, बरोबर. निफ्टी मेटलने कसं ट्रॅप केलं बघा इथे. हे ब्रेकआउट निफ्टी मेटलने दिलं. आता ज्यांना फक्त ब्रेकआउट ट्रेंड लाईन वगैरे कळते आणि जे लोक रेफर करत नाहीत फेअर प्राईस, त्यांना खूप प्रॉब्लेम आला असता इथे, की त्यांनी बघितलंच नाही की ब्रेकआउट पण कुठेतरी फेअर प्राईसच्या आसपास झालं पाहिजे. हे ब्रेकआउट फेअर प्राईसच्या खूप लांब झालं ऍक्च्युली. आता हे पण इंडेक्स पण ही जवळजवळ 34% लांब होती, बरोबर. अशा ब्रेकआउटला चेस करणं म्हणजे मूर्खपण आहे मेटलमध्ये. आणि ते दाखवून दिलं परत तो खाली आला आणि आता त्याने 50 डे मुव्हिंग ऍव्हरेज पण तोडलाय. सो मला आवडेल की निफ्टी मेटलला जर माझा निफ्टी मेटलला मी आता पुढच्या काही वर्षांसाठी बुलिश आहे. सो आय विल डेफिनेटली बाय, बट वेअर, जर मला तो इथे मिळाला तर 200 डेच्या आसपास मला मिळाला, किंवा ह्याच्या आणि 50 डे 200च्या आसपास इथे कुठेतरी खालच्या रेंजला मला जर आला तो मिळाला, तर मी निफ्टी मेटलच्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार करेन, स्टॉक स्पेसिफिक बघून चार्ट. पण आता इंडेक्स वाईज तरी मला काही याच्यामध्ये वाटत नाही आता इन्व्हेस्ट करावे.
निफ्टी ऑटो हा होताच खालच्या ट्रेंडला सुरू आहे आता, बरोबर. तो आता हायर लोअर हाईज बनवत चाललाय हळूहळू, अँड इट फेल्स टू क्रिएट न्यू हाईज, बरोबर. हा एक हाय होता, हा होता, हा होता, हा होता. आता माहित नाही, आता त्याला प्रिव्हियस जोपर्यंत तो हाय तोडत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये काही मुवमेंट येणार नाही. आणि जर निफ्टी ऑटोने जर 200 डे पण ब्रीच केला, देन अजून सेलिंग प्रेशर वाढेल त्याच्यामधलं. सो हे इंटरेस्टिंग आहे की इथे सपोर्ट पण आहे आता आणि 200 डे मुव्हिंग एव्हरेज पण आहे. तर इथे जर तो टिकला, देन ऑटो स्टॉक्स मध्ये मी काहीतरी विचार करेन कुठले ट्रेड चांगले मिळत आहेत का घेण्यासारखे. सो अजून 1-2 दिवस थांबायला गरज आहे, थांबायची की काय होतंय आता बघायला. पुढचं आहे इंडेक्स प्रायव्हेट बँक्सचा. प्रायव्हेट बँक्स बँक निफ्टी सेमच आहेत, कारण की सगळं वेटेज तर त्यांचंच आहे पूर्ण. निफ्टी फार्मा, निफ्टी फार्मामध्ये जबरदस्त सेलिंग सुरू आहे. जबरदस्त म्हणजे जबरदस्त सेलिंग सुरू आहे. का? कारण की तो आता खूप प्रयत्न करतोय 200 डे आसपास यायला. त्यामुळे आता जरी हा इथे तुम्हाला सपोर्ट दिसत असला इकडचा, हा, तरी पण मी काय वाट बघेन, मी 200 डे पाशीच यायची त्याची वाट बघेन. कारण की जरा आता फार्मामध्ये पण करेक्शन खूप हेवी झालंय आणि बरेच इंडिव्हिज्युअल स्टॉकला रोज एका स्टॉकला टार्गेट करतात हे लोक. ठीक आहे. पहिल्या दिवशी म्हणजे पहिला जो स्टॉक त्यांनी टार्गेट केला तो डॉक्टर रेड्डीज केला. जी ही अख्खी कॅन्डल निफ्टी फार्माची जी बनली आहे ही अख्ख्या डॉक्टर रेड्डीज मुळे बनली. तो बराच करेक्ट झाला एका दिवसात, काहीतरी 10-15% पाडला त्याला. आय डोंट नो नक्की किती त्याचा करेक्शन आला, पण हेवी करेक्शन आलेलं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर लुपिन, त्याच्यानंतर ऑरोबिंदो फार्मा, असे मोठे जे मेजर सेक्टर फार्मामधले मोठे मोठे आहेत, प्रत्येक स्टॉकला त्यांनी जबरदस्त धुतलाय. त्याच्यामुळे ही फार्माची इंडेक्स खाली आली. इनफॅक्ट छोटे मोठे स्टॉक्स मार्क्सन फार्मा वगैरे पण त्याच्यामुळे खाली आले खूप. लुक ॲट दिस. आता मार्क्सन्स फार्मामध्ये मला इथे चांगली अपॉर्च्युनिटी वाटते, कारण की व्हॉल्यूम वाईज इट्स रिअली गुड. ठीक आहे, हा व्हॉल्यूम खूप चांगला ह्याच्यामध्ये आहे. आणि ज्यावेळी स्टॉक खाली पडतोय त्यावेळी व्हॉल्यूम कम्प्लिटली मिसिंग आहे. आणि ऍक्च्युली बऱ्याच शेअर्समध्ये कम्प्लिटली व्हॉल्यूम मिस आहे, बरोबर. पण हा व्हॉल्यूम या व्हॉल्यूम बरोबर कम्पेअर करण्यापेक्षा आधीच्या व्हॉल्यूम बरोबर पण कम्पेअर करणं गरजेचं आहे. कारण की मध्ये झालेला व्हॉल्यूम जो आहे ना तो बऱ्याचदा FIIच्या पंपिंगमुळे येतो आणि त्या स्पीडमध्ये जातो पण तो. सो त्याचा ऍव्हरेज व्हॉल्यूम पण आपल्याला काढणं गरजेचं आहे. अर्थात हे जरा खूप जास्त डिटेल्स आहेत, आपण क्लासमध्ये यावर खूप जास्त डिटेलमध्ये बोलतो की व्हॉल्यूम अनालिसिस कसं करायचं या गोष्टींमध्ये. बट आता इथे मार्क्सन फार्माला एक त्यातल्या त्यात अपॉर्च्युनिटी आहे की बाबा हा 200 दिवसाच्या जवळ आहे. म्हणजे इन्स्टेड ऑफ बाईंग हिअर, इथे कुठेतरी करण्यापेक्षा जर इथे बाय केलात तुम्ही तर तुमचा स्टॉप लॉस तरी खूप कमी लागतो. या झोन मध्ये कुठेतरी तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता, पण ह्याची टार्गेट पण मग मोठी येणार त्याच्यामध्ये. करेक्ट. सो फार्मामध्ये पण आहे चांगलं की फार्मामधले अजून पण स्टॉक जे आहे, लुपिन वगैरे जर मी बघितलं, लुपिनला पण मी सांगितलेलं की नका बाय करू. लुपिनचं स्ट्रक्चर बिघडलं ऍक्च्युली, वीकली बेसिसवर पण स्ट्रक्चर बिघडलंय. ही ट्रेंड लाईन ब्रेक होती. करेक्ट. असं आपण डिटेलमध्ये चार्ट आपण ग्रुपवर टाकलेला. काय झालं याची स्टोरी सांगतो लुपिनची. लुपिन पहिली गोष्ट म्हणजे डाऊन ट्रेंडला स्टॉक होता. ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे जो डाऊन ट्रेंडिंग स्टॉक होता, ही पहिलं ऑब्झर्वेशन याच्यामध्ये. इथे कन्सॉलिडेशन झालं आणि कोरोनामध्ये अजून त्याच्यामध्ये डीप करेक्शन आल्यावर फार्मा जसं सगळे उडाले कोरोनाच्या बेनिफिटमुळे, तसा लुपिन पण उडाला. बट काय झालं की हा बाउन्स फक्त आणि फक्त कोरोनामुळे होता. त्याच्या फंडामेंटल्स मध्ये खूप काही चेंज झालेला का लुपिन मधला, जर तो कोणी फंडामेंटली अभ्यास करतोय त्याला कळेल की त्याचे प्रॉफिट लॉस वगैरे असं काय खूप काही त्याच्यामध्ये चेंजेस नव्हता. इट जस्ट बाउन्स बिकॉज ऑफ सेंटिमेंट्स, बरोबर. आता काय झालं, इथे जे पूर्वीचे प्लेयर अडकलेले, हा जो एक वीकली कॅन्डलचा जो लो बनलेला 200 दिवसावर त्याने ऍव्हरेज घेतला आणि तिथून एक बाउन्स देऊन मग जबरदस्त खाली पडलेला. त्यामुळे या पॉइंटला जे अडकलेली लोक आहेत जे सगळे वरचे, त्यांच्या पॉइंटला फक्त तो आत्ता आला. हा जो आत्ताचा टॉप तुम्ही बघितलं तर, म्हणजे काय झालं, पास्ट जो सपोर्ट होता इट बिकेम अ रेजिस्टन्स नाव. आता जे लोक पूर्वीचे अडकलेले त्या सगळ्यांना काय वाटलं, अरे बाबा बाबा कॉस्टला आला, चला निघून जाता. 1200 म्हणजे कायच्या काही लुपीने दाखवलेले, बरोबर. 1200 रुपीज पर्यंत तो आला. कुठून आलेला, ज्यांनी 561 भाव बघितलेला त्यांच्यासाठी 1200 म्हणजे लॉटरी होती, बरोबर. जर माझा पोर्टफोलिओ जर 100% डाऊन झाला 80% आणि जर तो आता 40%वर मला लॉस दिसतोय, आय विल डेफिनेटली बुक इन दॅट. आणि तेच झालं, तिथे जबरदस्त प्रॉफिट बुकिंग झालं. आणि त्या केसमध्ये पण तो बऱ्याच 200 डे मुव्हिंग पेक्षा लांब निघून गेलेला होता. इट्स ऑलमोस्ट फार बाय 25%, बरोबर.
25% आसपास तो लांब निघाल्यामुळे तिथून त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग आलं आणि ते प्रॉफिट बुकिंग खूप हेवी होतं. हा, आता जर अपट्रेंडिंग स्टॉकमध्ये जर प्रॉफिट बुकिंग आलं असतं तर त्याने सपोर्ट घेतला असता, पण मेन त्याचं ट्रेंडच डाऊन आहे. अशा वेळेमध्ये जर तुमचा इथे कुठेतरी फेल जातं, देन इट क्रिएट्स अ पॅनिक आणि हा अजून नवीन लो बनवू शकतो पुढे जाऊन. आणि त्याने तेच केलं. हे पूर्वीचे स्विंग हायस त्याने तोडलेत, आता स्विंग लोस तोडलेत आणि हा खाली ट्रेड करतोय. आता खालचा सपोर्ट कुठे? हा जो स्विंग लो आहे त्याचा, हा खालचा सपोर्ट आहे 881च्या आसपास. करेक्ट. सो हे फार्मामध्ये होतं की तुम्हाला कुठे निघायचं हे कळलं पाहिजे. एंट्रीज तर सगळेच सांगतात, बट एक्झिटसाठी तुम्हाला तुमचा स्टडी जो क्लासमध्ये आपण शिकवतो की पूर्ण व्हॉल्यूम पण आपण बघतो, ट्रेंड पण बघतो, आपण मुव्हिंग ॲव्हरेज पण बघतो, सगळं बघावं लागतं पूर्ण. आता एनर्जी सेक्टरमध्ये काय चाललंय? एनर्जी सेक्टर म्हणजे रिलायन्स, ओएनजीसी वगैरे टाईपचे स्टॉक्स, बरोबर, की ही ट्रेंड लाईन धरून चाललेत ते. आता जर ही ट्रेंड लाईन जर ब्रेक झाली तर खाली परत तो इथपर्यंत स्लाइड होईल एनर्जी स्टॉक्स, आणि हा पण जर शेअर, ही पण जर मुव्हिंग एव्हरेज तुटला तर गॉन. ठीक आहे. पण त्यातल्या त्यात मला असं वाटतं की जर हा हाय तुटायची वाट बघावी. जर हा हाय जर काढला इकडचा तर हा परत वरच्या साईडला जाऊ शकतो. आता हा नो ट्रेडिंग झोन मध्ये. सो ओव्हरऑल पिक्चर मार्केटचं काय सांगते? एक तर स्टॉक नो ट्रेडिंग झोन मध्ये तरी आहेत किंवा आता अवॉइड करण्यासारखे आहेत की आता करूच नका काय. उगाचच जबरदस्ती ट्रेड नाही आता इथे पोझिशनला मला दिसत नाहीयेत कुठे. इन्फ्रा इन्फ्रा पण आता चांगला एक रॅली दिलेली होती त्याने, वन वे रॅली होती आणि नाव इट इज कन्सॉलिडेटिंग. बरोबर. मीडिया तर झाला, कचराच झालाय मीडियाचा, कारण की हे ऑलरेडी डाऊन ट्रेंडिंग सेक्टर आहे. बरोबर आहे. हे जर मी बघितलं, इट्स ऑलरेडी अ डाऊन ट्रेंडिंग सेक्टर. हा मंथली चार्ट आहे. बरोबर आहे. हे कंटिन्युअस डाऊन ट्रेंडिंग आहे. आता जस्ट त्याच्यामध्ये एक छोटासा एक बाउन्स आलेला होता. दॅट्स इट. तो परत आता तिथून प्रॉफिट बुकिंग सुरू झालंय. सो हे ऑलरेडी डाऊन ट्रेंडिंग सेक्टर होतं. रियालिटी मीडिया ह्याला काही सेक्टर नाही, अर्थ नाहीये सिरियसली सांगायचं तर. फायनान्शियल सर्व्हिस हे नवीन इंडेक्स काढले लोकांनी, सगळं एकत्र केलंय. पीएससी, ठीक आहे. पीएससी सेक्टर माझ्यासाठी खूप चांगलं होतं, पण ते आता कन्सॉलिडेट करतंय. ठीक आहे. हे कन्सॉलिडेट करून काय करेल, हे ऑलमोस्ट ह्याच्या जुन्या ब्रेकआउट लेवल पाशी यायच्या तयारीत आहे. इथे जी गॅप पण होती, सो एक गॅप ट्रेड फील करायला, आणि त्यावेळेस काय होईल, 200 दिवसाचा मुव्हिंग एव्हरेज जवळ येईल अजून. सो हे कुठेतरी एक्सपेक्टेड आहे मॅच होणं, आणि इथून पीएससी सेक्टर एक परत वरती जाऊ शकतं. पीए सेक्टरमध्ये बरेच स्टॉक आहेत. एनटीपीसी आहे, तुमचा एनएचपीसी आहे, त्याच्यानंतर गुजरातच्या रिलेटेड सगळे स्टॉक्स आहेत, भेल आहे, असे बरेच स्टॉक्स आहेत पीएससी सेक्टरचे. तर त्यांच्यामध्ये रेक आहे, बरोबर आहे, पीएफसी आहे, पीटीसी आहे, बरेच स्टॉक्स आहेत पीएससी सेक्टरमधले. सो ते कुठेतरी या लेवल पाशी येऊन इथून जर इथे कन्सॉलिडेट करायला लागले, त्यांना आपल्याला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी या पीएससी सेक्टरमध्ये बघायला मिळेल. सेम पीएसयू बँक्स, बरोबर, सगळ्या पीएसयू बँक्स आता वन वे खाली येतात. सो हे परत 200 डे पाशी यायचा प्रयत्न करतात, जे इथे आलेले जवळ इथून एक रॅली मिळालेली. ती रॅली टिकली नाही, कारण की यांनी पास्ट हाय क्लिअर नाही केला. इट इज मेकिंग अ लोअर हाय नाव. सो इथे पण केअरफुली एंट्री घ्यावी लागेल. जर इथे एंट्री घेऊन जर परत हे खाली यायला लागला तर आपले स्टॉप लॉस खूप टाईट पाहिजे त्या केसमध्ये. आणि जर याने प्रिव्हियस हाय जर उडवला मग काय प्रॉब्लेम नाहीये, मग आपल्याला इथे चांगला एक ट्रेड मिळू शकतात पीएसयू बँक्समध्ये. कन्झम्पशन आहे ते तसंच सुरू आहे. काही त्याच्यामध्ये हे नाहीये, म्हणजे एफएमसीजी रिलेटेड स्टॉक्स, कमोडिटीज खाली येतात आता परत. तर ते पण एक कुठेतरी कन्सर्न आहे की हा परत 200 डे पाशी येतोय का, अशी एक परिस्थिती आहे. ऑइल अँड गॅस नवीन लॉन्च केलंय. सो एक आपलं राहिलं एफएमसीजी. ठीक आहे. निफ्टी एफएमसीजी आपला राहिला. एफएमसीजी ने काय केलंय, एफएमसीजी ला पण आता चेस करण्यात पॉइंट नाहीये. ठीक आहे. एफएमसीजी ने कन्सॉलिडेट केलं इथे बरंच कायच्या काय, कारण की 200 डे पासून लांब गेलेला, मग इथे त्यातल्या त्यात जवळ आला. आणि ज्यावेळी मार्केट पडतं त्यावेळी एफएमसीजी आणि आयटी, इफ यू सी, जर तुम्ही पास्ट जर डेटा काढून बघितला तर मोठे प्लेयर ह्याच्यामध्ये त्यांचे पैसे पार्क करतात. बरोबर. आता कसं असतं, पार्किंग म्हणजे काय असतं, की समजा आपल्याला एखाद्या सेक्टर मधून प्रॉफिट बुक करायचं आहे, बरोबर आहे. आपण काय करतो, आपण प्रॉफिट बुक करतो आणि ते आपल्या डीमॅटला पैसे येतात. करेक्ट. आता ज्यावेळी म्युच्युअल फंड्स किंवा असे जे असतात ते प्रॉफिट नाही बुक करू शकत, किंवा त्यांनी प्रॉफिट बुक केलं तरी ते ठेवणार कुठे, त्यांच्या डीमॅट अकाउंटला नाही ठेवू शकत ना.
दे हॅव टू, कारण की तो पब्लिकचा पैसा आहे, असं डीमॅटला ठेवता नाही येत, किंवा जरी असला तरी त्यांचे वेगळे रूल्स असतात. मध्ये मी वाचलेलं बरंच त्याच्यावर, मी परत त्या कन्सेप्ट घेऊन येईन परत, की काहीतरी 50 दिवस वगैरे असा रूल असतो की दे कांट कीप दॅट मनी मोर दॅन 50 days वगैरे, असं काहीतरी आहे, दे हॅव टू इन्व्हेस्ट समथिंग. सो अशा वेळी ते काय करतात, एफएमसीजी आणि आयटी मधल्या जे सेफ स्टॉक्स आहेत, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, बरोबर, डाबर, मॅरिको, ब्रिटानिया, असे जे शेअर्स आहेत सेफ, किंवा टीसीएस, इन्फोसिस, अशा शेअर्समध्ये ते लोक पैसे टाकतात आणि ते स्टॉक्स मार्केटला होल्ड करून ठेवतात, की एवढी पॅनिक सिच्युएशन्स आहे ना तेवढी ते ऍब्झॉर्ब करतात त्यातल्या त्यात. आणि जेव्हा मार्केट नॉर्मल होतं तेव्हा एफएमसीजी मध्ये प्रॉफिट बुकिंग सुरू होऊन ते पैसे परत त्या त्या रिस्पेक्टिव्ह स्टॉक्स मध्ये हळूहळू टाकायला लागतात खालच्या लेवलला. So yes, this was a weekly, we can say, or a monthly overview, की आता सगळे स्टॉक्स एक तर नो ट्रेडिंग झोन मध्ये किंवा त्यांच्यामध्ये करेक्शन यायच्या तयारीत आहेत. इथून जरी स्टॉक्स मध्ये जर एंट्री बघायला मिळाली तरी ती फक्त आणि फक्त माझ्या मिड कॅप सेक्टर आपण बघितलं ते काहीतरी इथून बाउन्स द्यायच्या तयारीत आहे 50 दिवसाच्या स्टॉक्स वरून, मुव्हिंग ऍव्हरेज वरून. बाकी मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही इतर स्टॉक्स मध्ये आत्ता हात घालण्यात पॉइंट आहे. कुठे गेलं निफ्टी मिड कॅप, येस, दिस इज होल्डिंग 50 डे मुव्हिंग ऍव्हरेज. आता ह्याच्यावर सगळं आहे की हा मार्केटला होल्ड करेल किंवा नाही करेल, काय करतोय आता. जर हा इथून ब्रेक झाला तर मिड कॅप स्टॉक्स मध्ये जबरदस्त करेक्शन येईल, जबरदस्त. कारण की हा लो बऱ्याच लोकांचा स्टॉप लॉस असणार, हा लो जर त्याने काढला तर हा इथपर्यंत स्लाइड होऊ शकतो कुठेतरी 9600 पर्यंत ही इंडेक्स. सो मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये अजूनही फिअर आहे आणि अजूनही व्हॅल्युएशन खूप हाय आहेत. ज्या तऱ्हेने कचरा मिड कॅप पण असे कुठच्या कुठे निघून गेलेले. आता वेंकीज वगैरे जे स्टॉक्स होते ते खूप विचित्र तऱ्हेने वर गेलेले, बरोबर, की 100% लांब निघून गेलेले ते. आता ते काय करतायत की परत ते कुठेतरी कन्सॉलिडेट होतात. तर हा जो आपण ब्रेकआउट ट्रेड केलेला होता या चॅनलचा, इथून निघालेला होता 2150 वरून, हा निघाला परत रिटेस्ट केला आणि हा निघून गेलेला. सो ज्यावेळी त्याने टॉप बनवला 3900चा, त्यावेळी 200 दिवसाचा मुव्हिंग ऍव्हरेज हा जेमतेम 1800 रुपयाला होता. सो स्टॉक इज मोर दॅन 112% फार फ्रॉम इट्स मुव्हिंग ऍव्हरेज. ही फेअर व्हॅल्यू असते, की ही फेअर व्हॅल्यू म्हणजे एखादी गोष्ट मार्केटमध्ये जर टोमॅटो जर 20 रुपये किलोने आहेत आणि समवन इज आस्किंग यू 120 रुपीज, देर इज नो सेन्स टू बाय ॲट दॅट प्राइस, करेक्ट. कुठल्याही गोष्टीची फेअर प्राइस असते. हा, आता 120 रुपये किलो हे टोमॅटोचा भाव उद्या 5 वर्षांनी दिसला, त्या दॅट टाइम तो फेअर असणार, कारण की मध्ये टाइम व्हॅल्यू त्याची एवढी झालेली आहे ना, कन्सॉलिडेट केलंय त्याने एवढं टाइम वाईज. म्हणजे मुव्हिंग ऍव्हरेजचं तसं असतं इन जनरल, की तुम्ही तेवढा टाइम देऊन जर उद्या परत हा इथे कुठे आला तर ही प्राइस जी 2250 ती जस्टिफाय होईल. की तेव्हा मी असं नाही म्हणणार आहे मला मग 1600ला जो होता मागचे मला 1600लाच हवा, असं नाही म्हणणार, कारण की तेवढा टाइम गेलेला आहे. इन्फ्लेशन जर आपण काढलं 2 वर्षांनी जर उद्या मला हा 2225 वर दिसला वेंकीज, ते जस्टिफाय होतंय. पण आत्ता या पॉइंटला काहीच त्याच्यामध्ये मिनिंग नव्हता आणि बरेच लोक इथे टॉपला अडकली त्याच्यामध्ये. की त्याच्यामध्ये पण काहीतरी न्यूज आलेली की ज्या लसी बनतायत त्यात काहीतरी चिकनचे किंवा अंड्याचे काहीतरी त्यात एलिमेंट्स टाकतायत. म्हणजे उगाच काही रॅन्डम, म्हणजे काही न्यूज असतात त्या. तिथे पण काय झालं, वरती जे लोक अडकलेले, हा जो मेजर फॉल आला, या फॉल मधली लोक इथे निघून गेले प्रॉफिट बुक करून, जी अडकलेली ती, आणि जी नवीन एंट्री घेतली ती फसली आहेत आता. सो हा चॅनल इथे एक ट्रेड होतो, या चॅनलच्या आसपास आता कुठेतरी उभा आहे, तिथे 200 दिवसाचा मुव्हिंग ऍव्हरेज पण आहे. सो हा मला कुठे 2000च्या आसपास वगैरे दिसला देन आय विल थिंक की काय होतंय प्राइस ऍक्शन याच्यामध्ये, आणि पुढचा विचार मी करेन त्याच्यामध्ये. सो जनरली असं ऑब्झर्वेशन आहे सध्याच्या आठवड्याचं की काही करू नका बेसिकली. आणि तुमच्या SIP वगैरे असतील त्या पण तुम्ही मार्केट जेवढं फॉल होईल तेवढ्या त्या हिशोबात तेव्हाच तुम्ही ऍड करत राहा. आणि जे कोण स्विंग ट्रेडिंग करतात त्यांनी शांतच बसावं आता, कारण की कुठली अपॉर्च्युनिटी सध्या दिसत नाहीये. म्हणजे ज्या तऱ्हेने आपण काम करतो की 20-20, 30-30% आपण स्टॉक मधून रिटर्न काढतोय, अशा अशा मुवमेंटसाठी आता ट्रेड नाही आहेत अवेलेबल. आणि जे लोक खूप कमी टाइम फ्रेमवर काम करतात, 5-5, 10-10 टक्क्यात जे लोक खुश असतात, त्या लोकांना मग काय स्टॉक स्पेसिफिक इकडे तिकडे मुवमेंट मिळत राहतीलच. पण जे एक ओव्हरऑल मार्केट सेंटिमेंट आहे तिथे आता वेट अँड वॉच करणंच मला आता चांगलं वाटतंय. म्हणजे की बेस्ट आहे की तुम्ही थांबा थोडे महिने, 1-2 महिने थांबा आणि मग पुढचं पिक्चर काय होईल ते आपल्याला दिसेलच. सो एनी स्टॉक्स क्वेरीज, स्टॉक स्पेसिफिक आपल्याकडे आहे 5-10 मिनिटं अजून. सो वी कॅन डिस्कस दॅट राईट नाव.
हॅलो, एनबीसीसी बघतोस का जरा काय नवीन ऍडिशन साठी? एनबीसीसी ना? ओके. ऑलरेडी आहेत आता, म्हणजे आणखीन घ्यावे का त्याच लेवलला आले आता, फास्ट ऑलमोस्ट. हा एक ते खूप स्लो स्टॉक आहे पहिली गोष्ट, म्हणजे म्हणून त्याच्यामध्ये त्यामुळे एकदम आरामदायक स्टॉक तो आहे. तो म्हणजे कसं आहे की तो लॉंग टर्म साठीच मला विचार करायचा आहे. येस. पण मग आता प्राइस तशी वाटते परत आणि हो, ती आता ह्याच्यामध्ये चांगली प्राइस वाटते ऍक्च्युली. तर बघ ना म्हणजे जरा कसं पण दिसतंय आता ह्याच्यात एकंदरीत. गंमत काय माहितीये का, याने 200 दिवसाचा तो होल्ड केलाय इकडे. आणखीन ही ट्रेंड लाईन ऍक्च्युली त्याने ब्रेक केली ना, इथे प्रॉफिट बुक करायला पाहिजे होतं. ही जी ट्रेंड लाईन होती, ही ट्रेंड लाईन त्याने ब्रेक केली आणि रिटेस्ट केली परत. आणि तिथे त्याला 50 डे मुव्हिंग ॲव्हरेजने पण रेजिस्टन्स दिला 50 रुपयाच्या आसपास. आणि 50 ही सायकोलॉजिकल लेवल असते, मेक ऑर ब्रेक लेवल आहे 50 म्हणजे. आता तो 50च्या खाली ट्रेड करतोय आणि ही कॅन्डल पण एक सेलिंग प्रेशर दाखवते. सो थोडे मला इथे फंडामेंटल आय डोंट नो काय, पण आता जर फेअर प्राइस वाईज बोलणं गेलं तर इथे आहे आपला ट्रेड, डेफिनेटली ट्रेड आहे इथे, की थोडेसे तुम्ही ऍडिशन करू शकता ह्याच्यात. आता RSI पण बघावं लागेल, तर MACD वाईज पण हा जे डायव्हर्जन्स म्हणत होतो ते इथे पण डायव्हर्जन्स दिसते क्लिअर कट. लुक ॲट दिस. वेन इथे नवीन हाय बनला पण स्ट्रेंथच नव्हती त्या हाय मध्ये अजिबात, आणि फॉल. आणि आता तर तो 0च्या खालीच ट्रेड करतोय. त्यामुळे अवॉइड केलं तरी चालेल किंवा ऍडिशन केलं तरी चालेल. अगदीच खूप लॉंग टर्म व्ह्यू आहे तर मग काही प्रॉब्लेम नाहीये. यू कॅन ऍड ॲट एव्हरी फॉल. खाली खाली जर जात असेल आणि ते फंडामेंटली जर ती कंपनी चांगली असेल देन नो प्रॉब्लेम. पण हा पण तसंच झाला की हा ऑलरेडी डाऊन ट्रेंडिंग स्टॉक होता ना, त्यामुळे ह्याच्यामध्ये लगेच सेल आला इथे. डाऊन ट्रेंडिंग स्टॉकचा तो प्रॉब्लेम असतो की सेलर प्रत्येक मोमेंटला बसले असतात. जरा जरी कुठे खुट वाजलं ना तरी पण तो स्टॉक जबरदस्त पडतो, कारण की तिचा ऑलरेडी स्वभावच डाऊन ट्रेंड आहे. तसं भेलमध्ये पण झालं, खूप जबरदस्त हेवी सेलिंग आलं त्याच्यामध्ये. आणि त्याने आता 200 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज ऑलरेडी तोडलाय. आता हा जर रिगेन नाही केला त्याने तर अजून एक त्याच्यामध्ये जबरदस्त राऊंड ऑफ सेलिंग येईल. मी 37-38 ची वाट बघतोय, ते तोपर्यंत आला तर तिथे जरा चांगलं वाटतंय, म्हणजे ती लेवल जरा हा बरी ही लेवल चांगली आहे, 43 ची वगैरे लेवल आहे ना, ही वाटते. ही लेवल चांगली आहे. त्याच्यापेक्षा खाली मी 40च म्हणतोय, म्हणजे इनकेस तसंही आलं तरी हरकत नाही की हो 40 अगदी अगदी. हरकत नाही. आणि तसं काय PSU सेक्टर आहे त्यामुळे बेसिकली इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन वगैरे असल्यामुळे ते हा त्याला राहणार. आता ह्याच्यात पण छोटंसं डायव्हर्जन्स होतं. इथे एक त्याने हाय बनवला आणि वरचा हाय ठोकला त्याने, बरोबर. हा एक हाय बनवला पण त्यावेळी अगेन स्ट्रेंथ डाऊन होती त्याची नवीन हायला, आणि डायरेक्ट गॅप डाऊन आणि जबरदस्त सेलिंग. सो अगेन 51 ला बाय करण्यापेक्षा मला वाटते ते 40च्या आसपास, 43 मी जे म्हटली ती ही लेवल एक चांगली आहे. इथे तो आला तर इथे घेता येईल त्याला. आणि कंपनी तर बंद नाही पडणार एवढं तर शुअर आहे. नाही त्यामुळे नाही जर तुम्हाला 43 वगैरे लेवल जर मिळत असेल तर चांगली आहे, म्हणजे घेण्यासारखी आहे ही लेवल. हा ओव्हरऑल चांगलं आहे. फार्मामध्ये हात नका घालू. फार्माच्या रिलेटेड पण त्याच्या कंपन्या खूप खाली जे ट्रेड करतायत ना, तिथे पण घेण्यासारखं ऍक्च्युली नाहीये आता, कारण की अजून खाली जाऊ शकतात. म्हणजे ऑरोबिंदो म्हणा, किंवा लोकांना असं वाटते की ते आता खूप खालचा भाव आहे, पण तो मार्केट काय करतं, मार्केट खूप आधी वरचा भाव तुम्हाला दाखवून ठेवतो. म्हणजे आपल्याला आधी लुपिन जर 700 महाग वाटत होता ना, तो पुढे 1200 मार्केट दाखवून देतं तुम्हाला, 1200 भाव, बरोबर. म्हणजे त्याला खाली जायचं असेल तर मग काय होतं, 1200 ला सेलिंग आल्यावर आपल्याला जर 750 800 ला आल्यावर तो स्वस्त वाटतो, कारण की आपण 1200 बघितलेली असते. आणि 1200 ला आपण 800 ला घेतो, तो परत 950 जातो आणि डायरेक्ट खाली 500 रुपयावर येतो. अशी लोकांना ट्रॅप करतात त्याच्यात. सो नेहमी फेअर व्हॅल्यूच्या आसपास घेतलेलं बरं असतं. ओके. गोदरेज इंडस्ट्रीज, बाटा इंडिया सेल, प्रकाश इंडस्ट्रीज सेल ॲट 139, ग्रीनवेल नॉटन बॉन्ड एंजल ब्रोकिंग. ठीक आहे, एक 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 पटापट बघून घेऊ आता. गोदरेज इंडस्ट्रीज पण इफ यू सी स्ट्रेंथ कमी होत चालली आहे त्याच्यातली, आणि नवीन नवीन हाय बनतात. सो ही ट्रेंड लाईन खूप महत्वाची. आता ही ट्रेंड लाईन जर तुटली खालच्या साईडला, देन हा ड्रॅग होईल परत 475च्या आसपास कुठेतरी येईल. करेक्ट. सो स्ट्रेंथ नाही आता स्टॉक मध्ये, आणि हा झिरो लाईनच्या जर खाली गेला तर मग अजून सेलिंग वाढेल त्याच्यामधली.
दो व्हॉल्यूम इज गुड बट स्ट्रेंथ नाही दिसत आहे अजून. सो बेटर बाय अराउंड फेअर प्राइस. अजून 50 रुपये खाली घ्यायला 500च्या आसपास घ्यावं तर तेवढाच स्टॉप लॉस कमी. बाटा इंडिया बाटा इंडियाचं काय म्हणजे काय आता म्हणजे बाईंग केलंय का काय? आता सध्या तरी चांगल्या पोझिशन मध्ये आता काय सेलिंग तर नाही याच्यामध्ये, पण फ्रेश बाय करण्यात पॉईंट नाहीये. अगेन इट इज फार फ्रॉम 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज. 16% वर आहे. सो काय एवढा पॉईंट नाहीये त्याच्यामध्ये बाय करण्यात. आणि आता नवीन आहे तर त्याने बनवलाय, पण MACD पण खाली दिसतोय. इथे पण पॅटर्न तर थोडासा चांगला वाटत होता मला इथे. एक हेड अँड शोल्डर वगैरे ब्रेकआउट वगैरे त्यांनी रिटेस्ट केल्यावर सगळं चांगलं आहे. पण समहाव आय डोंट नो, आधीपासून बाय केला असेल तर तो ठीकच आहे, त्याला राईड करा. पण इथे फ्रेश एंट्री जरा मी नाही घेणार ह्याच्यात मार्टामध्ये. कुठला होता? सेलचा होता. बाटॉन विकली. फ्रेश एंट्री तर नाहीच आहे सध्या. आय विल अवॉइड. विकलीवर पण 50 पेक्षा तो जास्त लांब आहे, 16-17% आहे. शक्यतो अवॉइड करायला नवीन जर एंट्री घ्यायची असेल तर वाटामध्ये, किंवा मग काय डायरेक्ट फ्रेश आहे नवीन उडवला तेव्हा विचार करता येईल. पण आता ज्या तऱ्हेने या कॅन्डल बनतायत ना, या इनडिसिजन डोजी टाईप कॅन्डल्स आहेत या विकती पण, बरोबर. कुठेही त्याच्यामध्ये बुलिश कॅन्डल नाही आहेत. आणि या इथे हे ऑलरेडी इथे एक सेलिंग दिसतंय मला, आणि छोट्या छोट्या कॅन्डल बनत चालल्यात वरती. आणि बाटाचा पण बिझनेस ऍक्च्युली अफेक्ट झालाय बराच. रिझल्ट काय खूप खास लागले नाही आहेत तंत्र, पण फंडामेंटली चांगली आहे कंपनी. कुठेही डीप मध्ये मिळालं तुम्हाला खाली तर घ्या त्याला, पण आता या लेवलला नका फ्रेश एंट्री घेऊ त्याच्यामध्ये. आणि जर प्रॉफिट ऑलरेडी असेल तर मग 50% बुक करायचं त्याच्यात. सेल ना, ओके. आता सेल मध्ये बघा प्रॉब्लेम काय झालाय, की ही जी विकली कॅन्डल आणि ही जी आधीची 2 विकली कॅन्डल ज्या बनल्यात, आणि स्पेशली ही विकली कॅन्डलचा जो क्लोज आहे तो मागच्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15, बरोबर. 15 वीक्सचा क्लोज त्याने या आठवड्यात संपवलाय, बरोबर. सो इट्स नॉट ऍक्च्युली अ गुड साईन की हा काय करेल, परत त्याच्या 200 डे पाशी यायचा प्रयत्न करेल आता इकडून, जो की आहे 98 ला. सो लेट्स होल्ड. माझ्याकडे गव्हर्नमेंट कंपनी, बरोबर. आधी तुम्ही घेऊन ठेवलाय तर तसा काय त्याच्या भीती नाहीये. आणि ज्याला नवीन एंट्री घ्यायची आहे तर त्याला 98 ला घ्यावं लागेल. कारण की ह्याच्यामध्ये आय थिंक मी ऐकलं की बऱ्याच मोठ्या प्लेअरनी या या ह्याच्यामध्ये बराच बाईंग केलेलं आहे. सो मे बी दे आर काय म्हणतात की वीकर हँड आउट करायचा त्यांचा प्लॅन असेल. पण आता व्हॉल्यूम वाईज इथे खूप असा अचानक सेलिंग व्हॉल्यूम म्हणजे खूप दिसत नाहीये की बाईंग व्हॉल्यूमच्या आसपास. इथे वर जाताना जो व्हॉल्यूम होता ना तो चांगला व्हॉल्यूम आहे. इथे अजूनही ऍव्हरेज व्हॉल्यूमच्या वर गाडी गेलेली नाहीये. सो मे बी यू विल गेट अराउंड 98 वगैरे. इथे जर मिळालं तर ऍड करू शकता. म्हटलं मी ते PSU सेक्टरच म्हटलं ना मी, तसं झालं तर ऑलरेडी PSU सेक्टरचा तुम्ही इंडेक्स बघा आणि त्याच्यावर तुम्ही स्टॉक स्पेसिफिक नंतर अनालिसिस करा. आधी सेक्टर बघायचं काय चाललंय ते. अजून कुठला स्टॉक होता? एंजल ब्रोकिंग, ग्रीनवेल नॉर्टन आणि प्रकाश इंडस्ट्रीज. आता हा सध्या तरी नो ट्रेडिंग झोन मध्ये. ही लेवल हा जर तुटला तर डायरेक्ट मग खाली 200 दिवस. हे जे लो आहेत 1100च्या आसपासचा जो लो आहे, किंवा बेटर वे की हा एक स्विंग लो मी जो पकडून चाललो इकडून, हा
हा तुटला तर मग अजून खाली तो एक 100-150 रुपये अजून खाली जाईल इकडून त्याच्यामध्ये. पण हा सध्या तरी अपट्रेंडला आहे, काही प्रॉब्लेम वाटत नाही याच्यामध्ये. विकलीवर एकदा बघून घेऊया. विकलीवर पण एमएससीडी झिरो लाईन पासून खूप लांब गेलाय आणि क्रॉस ओव्हर पण झालाय विकली बेसिसला. सो कुठेतरी कन्सॉलिडेशन तरी होईल, प्राइस वाईज तरी होईल किंवा टाइम वाईज होईल, काहीतरी एक होईल. ह्याने पण रन भरपूर दिलेली आहे, सो हा आता कुठेतरी एक शांत होईलच. त्यामुळे क्रॉस ओव्हर पण दिलेला आहे एमएससीडीने. सो स्टॉप लॉस त्याचा फिक्स ठेवूनच काम करायला लागेल, तर निघून जायचं त्याच्यामधून. हा स्टॉप लॉस जर ब्रेक झाला तर इथून निघून जा स्टॉप लॉस घेऊन. त्यातून डायरेक्ट खाली 993-986 च्या आसपास मिळाला तर ठीक आहे. अर्थात एक कुठले ट्रेड आहेत तुमचे, स्विंग ट्रेड असेल तर स्टॉप लॉस घेणं गरजेचं आहे. इन्व्हेस्टमेंट असेल तर मग कंपनी वाईज तुमचा स्टडी असेल, जो काय असेल तो फंडामेंटली तुम्ही तसं होल्ड करू शकता. किती पर्सेंट कॅपिटलचे अलॉकेट केले त्याच्यावर पण खूप गोष्टी ठरतात. किंवा मग लॉस पण 50% बुक करू शकतो. 50%ला होप ठेवायचा की तो वरती येईल. अगदीच खूप काही कंपनीवर काही प्रॉब्लेम नसतील, कंपनी चांगली असेल तर यू कॅन फ्रीड युअर 50% कॅश आणि बाकी त्यात ट्रेड करून तुम्ही ऍडजस्ट करू शकता त्या गोष्टी. तो कुठला होता शेवटचा? एंजल ब्रोकिंग आणि प्रकाश इंडस्ट्रीज, दोन राहिले अजून. ओके, हा जरा रिस्की वाटतोय आता आणि 200 डे मुव्हिंग एव्हरेज तोडलेला आहे. इट इज रिस्की नाव ऍक्च्युली. 60 रुपयापर्यंत पण स्लाइड होऊ शकतो खालच्या ह्याच्यापर्यंत. 88 बाईंग म्हणजे हे बाईंग असेल तर तुमचा ऍक्च्युली हा स्टॉप लॉस पाहिजे होता 74चा वगैरे 76चा. हा स्टॉप लॉस पाहिजे होता स्विंग ट्रेडिंग साठी. त्यांनी ती ब्रेक केली आणि रिटेस्ट पण केली बरोबर. स्टॉप लॉसला त्याने रिटेस्ट केली ती लेवल आणि तिथून मग फ्रेश राऊंड ऑफ सेलिंग सुरू झाला, कारण की इथे लोकांचे स्टॉप लॉस उडवले त्याने तो खाली चालला आता इथून. व्हॉल्यूम तर नाहीये सेलिंग मध्ये, बट 200 डे मुव्हिंग एव्हरेज पण गेला आणि बराच खाली गेलाय तो ऍक्च्युली. म्हणजे आता काय त्याच्यामध्ये होल्ड करावंच लागेल तुम्हाला, आता काय दुसरा ऑप्शन नाहीये. अगेन तेच की इन्व्हेस्टमेंट की स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग असतं तुम्ही 74ला निघून जायला पाहिजे त्यातून. आणि जर इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतला असेल किंवा लॉंग टर्म साठी घेतला असेल देन पर्याय नाही, या लेवलला सेल करण्यात काहीच पॉईंट नाही आता. इट इज ऑलरेडी टू डाऊन. कुठेतरी एखादी राईज मिळाला परत इथे तर मग प्लॅन करायला निघायचा त्यातून, नाहीतर मग हा परत 60 आणि त्याच्या खालच्या लेवल ऑन होतील याच्या. सो हा एक काय म्हणतात ते कठीण डिसिजन असतो हा, की तुम्हाला पोझिशन तुमची कापायची आहे तर कापायची असेल तर मग ती लेवलची वाट नाही बघायची, निघून जायचं इमिजिएट. पण जर इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ असेल, फंडामेंटली ती खूप स्ट्रॉंग असेल तर ह्याच्याबद्दल ह्या कंपन्या सगळ्या फंडामेंटली मला आय डोंट नो की विचार करावा एवढ्या त्या गोष्टींचा. हे स्विंग ट्रेडिंग साठी वगैरे ठीक आहे त्या सगळ्या कंपन्या, इन्व्हेस्टमेंट साठी या कंपन्यांमध्ये पॉईंट नाहीये खूप. सो बेटर आहे की जर लॉस कमी असेल, क्वांटिटी कमी असेल देन यू शुड एक्झिट. उगाच त्याच्यामध्ये पडून राहण्यात पॉईंट नाही. 200 डे ऑलरेडी तोडलाय त्याने, आता 60-62 कडे पण जायच्या तयारीत आहे ऑलरेडी. जेल ब्रोकिंग काय कोड आहे? एंजल ब्रोकिंग, हा सी नाव हा कन्सॉलिडेट करणार आता, राईट. इट इज व्हेरी फार फ्रॉम इज 200 डे मुव्हिंग एव्हरेज. कायच्या काय लांब गेलाय. सो हा एक करेक्शन तुझ्या मूड मध्ये आता. 100% वर आहे 200 डे मुव्हिंग एव्हरेजच्या. 96%. जर प्रॉफिट तर बुक केलंच पाहिजे. इट्स अ क्राईम जर प्रॉफिट नाही बुक केलं याच्यात आता तर, राईट. कारण की हा 50 दिवसापर्यंत आला तरी 1072 म्हणजे ऍबनॉर्मल वर गेलेला आहे. ऍबनॉर्मल ही जी लेवल होती त्याची इथून 300-400 रुपयाची लेवल होती, त्याच्यापासून तो जवळजवळ 200-250% वर गेल्यासारखं झालंय. म्हणजे आता जास्तच, करेक्ट 270%. सो 200 डे मुव्हिंग च्या आसपास पण नाहीये तो. सगळे सीडीएसएल वगैरे जर बघितले सगळे ते असे वेड्यासारखे लांब गेलेले आहेत. हा मला कुठे 950च्या आसपास जर मला मिळाला तर ठीक आहे, मी विचार करेन याचा. 950 आणि 816 ही रेंज बाईंगची आता त्याची नवीन रेंज आहे. हा इथे येऊन दे, नाही आला तर मला मी चेस नाही करणार. माझ्याकडे बरेच स्टॉक्स आहेत.
सो जर तुम्ही होल्ड करून असाल तर बुक युअर प्रॉफिट, पार्शल प्रॉफिट बुक करा याच्यामध्ये. आणि फ्रेश एंट्री जर तुम्हाला घ्यायची असेल त्यासाठी 950 ते 816 रेंज आहे. तोपर्यंत 200 डे मुव्हिंग एव्हरेज पण जरापैकी कूल डाऊन होईल त्याचा, एक 20-30% येईल गाडी तोपर्यंत. इथे समजा असं आपण कॅल्क्युलेट केलं ई लेवल तरी 21%. आता म्हणजे टाइम वाईज पण याला शांत बसायला हवंय आणि प्राइस वाईज पण करेक्शन हवंय, तर कुठेतरी मॅच होईल. अदरवाईज सध्या याच्या अशा चॉपी मुवमेंट सुरू राहतील याच्यात. ओके, आला टायपिंग. येस, ऍब्सोल्युटली. एवढी रन झाल्यावर तर बुक केलंच पाहिजे प्रॉफिट. कारण की 2x पण नाही झालं ऍक्च्युली, की 3x 4x जर कोणी घेऊन बसलं असेल त्यासाठी कॅपिटल जर फ्री केलं तर तरी पण भरपूर फ्री शेअर उरतील त्याच्याकडे ऍक्च्युली. ओके, चलो देन, हॅव अ नाईस वीकेंड. एन्जॉय करा. आणि काही असतील प्रश्न तर मला डायरेक्ट मेसेज करा, आपण बोलूया. ठीक आहे. काय चलो बाय गाईस.